लातूरची ओळख आता केवळ शैक्षणिक हब म्हणून नाही तर संस्कृती रक्षणाचे केंद्र म्हणूनही होऊ लागले आहे. आशिया खंडातील सर्वात प्राचीन आणि भगवान बुद्धांच्या विचारांची वाहक असलेली पाली भाषा आता जतन करण्यासाठी लातूरमध्ये मोठा जागर सुरू झाला आहे. राज्यस्तरावर या भाषेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांसाठी ही भाषा रोजगारांच्या नव्या संधी घेऊन येत आहे. आशिया खंडातील सर्वात पहिली आणि प्रभावशाली भाषा म्हणून ओळखली जाणारी पाली भाषा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकेकाळी जनसामान्यांची भाषा असलेली आणि तथागत बुद्धांच्या धम्य विचारांचा प्रसार करणारी ही भाषा काळाच्या ओघात मागे पडली होती. मात्र आता लातूरच्या धर्तीवर आता या भाषेला जोपासण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी एक मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर राज्य स्तरावरही पाली भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारकडून या भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा देखील यशस्वी ठरलाय. लातूरमधील हा जागर या मोहिमेला बळ देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे पाली भाषा आता केवळ श्रद्धेचा विषय राहिलेला नाही तर ती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीही फायदेशीर ठरत आहे. यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये पाली हा विषय निवडून अनेक विद्यार्थी यश संपादन करत आहेत. कमी वेळेत जास्त गुण मिळवून देणारी भाषा म्हणून याकडे पाहिले जाते. तसेच पुरातत्व विभाग आणि पर्यटन क्षेत्रातही पाली भाषेच्या जाणकारांनी मोठी मागणी केली आहे. थोडक्यात काय तर लातूरने सुरू केलेला हा पाली भाषेचा जागर केवळ भाषेपुरताच मर्यादित नसून तो एक समृद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे. या मोहिमेमुळे येणाऱ्या काळात पाली भाषेला पुन्हा एकदा स्वर्णकाळ येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.